आणि त्या भगवंताला बांधल्या जाता येत नव्हतं, ते दोन बोट कमी पडले म्हणजे दोन भरपूर विचार आहे. आणि मग ती कशी कशी भगवंताला बांधलं, भगवंताला बांधलं तरी हा बाबा शांत बसणारा नव्हता. थोडं दुःख आणलं, त्या आरिष्ट वृक्षामधून मधून घातलं, यमन वृक्षातून यमनाथाचा उद्धार केला. ते वृक्ष जेव्हा उन्मळून पडले तेव्हा सगळ्यांनी भगवंताला असं बांधलं पाहिलं. नंद बाबा रागवले यशोदेला, आणि मग यशोदेने भगवंताला सोडलं. त्याच्या पोटावर दाराचे वळ उमटले, म्हणून तो दामोदर झाला. दामोदर नाही, दामोदर झाला. आणि तो दामोदर भगवान झाला. आणि त्यानंतर मग भगवंताला यशोदेने सांगितलं, देवा भरपूर खोड्या झाल्या, उद्यापासून शाळेत जायचं. उद्यापासून शाळेत जायचं म्हटल्यानंतर कुठली शाळा? सीबीएसई एसएससी या कुठल्या शाळा तुझी शाळा म्हणजे आपला जो व्यवसाय आहे शाळा. उद्यापासून गाई चालायला छोटे 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 आसरे घेऊन जायचं. आणि मग भगवान सकाळी उठले आणि यशोदा मातेने सुंदर शिदोरी करून दिली. आणि भगवान वृंदावनामध्ये आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन त्यांना सांगितलं, उद्यापासून तुम्ही तुमच्याही गाया घेऊन या, आपण सगळे मिळून वृंदावनात जाऊ, दिवसभर छान आनंद घेऊया, आपल्या गायी वासरं पण करतील, गोपालन होईल, आपणही आनंद लुटूया, परत येऊ संध्याकाळी. असा भगवंताचा कार्यक्रम सुरू झाला. एक दिवस भगवंताने सांगितलं, उद्या सगळ्यांनी घेऊन शिदोऱ्या चांगल्या घेऊन या, आपण उद्या काला करू. काला करू म्हटल्यानंतर सगळ्या भगवंतांनी दुसऱ्या शिदोरी आणली. शिदोरी आणल्यानंतर दुपारच्या वेळी सगळ्या गायी चरल्या करून झाले, त्यांना पाणी दाखवलं. आणि पाणी दाखवून भगवंत जेव्हा शिदोरी सोडण्यासाठी बसल्यानंतर सगळ्यांनी शिदोरी आपल्या उघडल्या बरोबर भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या. कोणाची आंबट आहे, कोणाची तिखट आहे, कोणाची शिळी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिदोऱ्या पाहिल्या. भगवंतांनी सांगितलं, अरे 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 हे काय आणलंय तुम्ही? माझी शिदोरी बघा, मी स्वच्छ आहे, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी राजाय सोनिया माय नवनी टाळावे. माझी सगळी जशी स्वच्छ शिदोरी आहे तशी शुद्ध शिदोरी तुमची नाही आहे. तेव्हा त्या गोपाळाने सांगितलं, भगवंता अरे शुद्ध चैतन्य आम्ही जीव आहोत, आमच्या विविध कर्मांचे हे भोग, कोणाची आंबट आहे, कोणाची खारट आहे, जशी आहे तरी आम्ही तुमच्या चरणाजवळ देवा आलोय, आता आमचा स्वीकार करणं तुमचं कार्य आहे. भगवंता तुम्ही हे वचन रामावतारात दिलंय, जेव्हा एखादा भक्त म्हणतो की मी तुमचा आहे, तेव्हा अभयम सर्व भूतेभ्यो ददामि तद्ब्रह्मम्. तुम्ही जेव्हा म्हणता देवा की जो भक्त जसा असेल तसा, तैसे तैसे हे कुंडली वचन दिलंय तेव्हा ती शिदोरी आमची जशी आहे तशी आणली देवा, याचा स्वीकार करा, याच्या पलीकडे चांगला आमच्याकडे काही नाही. भगवंताने त्याचा भाव पाहिला, सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, सगळ्या शिदोऱ्या एकत्रित करून त्यांचा एक कवच केला. सगळ्या गोपालांना कमल पुष्पाकार ठेवलं. जे छोटे छोटे गोपाळ होते त्यांना जवळ घेतलं, ते थोडे मोठे होते त्यांना थोडं लांब, जे अजून थोडे मोठे होते त्यांना अजून थोडं लांब, जे सगळ्यांना खूप मोठं मानत होते त्यांना एकदम लांब. अशी सगळ्या गोपाळांना कमलाच्या पुष्पानुसार उभं केलं. आणि त्या कमलाच्या पुष्पामध्ये ज्याप्रमाणे एखादी कर्णिका असावी, कळी असावी, त्याप्रमाणे भगवान भगवंत उभे राहिले. वसे कर्णिका अंबुजा माझी देवी, मुला मध्यभागी वसे कृष्ण देवी, मुखी ग्रास सप्रेम घालून हाती, दही भात दे सर्व लीला पाहती. आणि मग ज्याप्रमाणे एखाद्या कमल पुष्पामध्ये एखादी कर्णिका कळी असावी, त्याप्रमाणे भगवान मधोमध उभे राहिले. आणि सगळ्यांना आपल्या हाताने तो कायाचा आज आपल्याला प्राप्त होणार आहे. काल्याचा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवंत शुकाचार्यांनी या काल्याचा प्रसंग वर्णन केलाय. त्या श्लोकाचा आता उच्चार होईल. तो श्लोक उच्चारण झाल्यानंतर जय जयकार होईल आणि आपली सेवा पुढे. शुकवाच दिग्गज वेणू जठरकटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणुमस्त्रकवलं पत्तान्येमुनि कृष्णं मध्ये स्मरितं हास्यन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति भुजे यद्भुपाये कुण्डलीकम्. संत श्रोमणी श्री नामदेव शांती प्रमुख श्रीनाथ महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी महाराज, या सर्व अखिल अखिल संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला प्राप्त होत आहे. तो सगळ्या गोपाळांनी प्रसाद घेतला, सगळे तृप्त झाले. स्वर्गातील देवतांना वाकली ब्रह्मदिका त्यांना वाकडं दाखवलं आणि आनंद सगळ्यांनी हा ग्रहण केला. तोच प्रसाद आज आपल्याला ग्रहण करायचा आहे. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणी आज समर्पित आपण करतो आहोत. सप्ताह 7 दिवसाचा पूर्ण झालेला आहे. एक 2 मिनिटात सप्ताहाच्या संबंधाने काही ऋणनिर्देश मला व्यक्त करणं अपेक्षित आहे. कारण